नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या मुलांना आता महाराष्ट्र सरकारतर्फे 2500 ते 1 लाखापर्यंत स्कॉलरशिप जाहीर करण्यात आलेली आहे. तर याबाबत जाणून घेऊ, कसा ऑनलाईन अर्ज करायचा याबाबत. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेसाठी काही खालील कागदपत्र डाउनलोड करायची आहेत. कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून किंवा कोणत्याही सेतू सुविधा केंद्रावरून ऑनलाईन अर्ज करू शकता. कोणकोणती कागदपत्र अपलोड करावी लागतात, इतर महत्त्वाची माहिती तपशीलवारपणे जाणून घेणार आहोत. ही संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा. ऐकून घ्या. महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्क, ज्यामध्ये मराठीमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ देखील म्हणतात, या वेबसाईटवर जाऊन बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी करावी लागते. तुम्ही बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी केली असेल तर शासनाच्या 32 योजनांचा लाभ तुम्ही मिळवू शकता. बांधकाम कामगार यांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या विविध 32 योजना नेमक्या आहेत तरी कोणत्या, त्या आपण जाणून घेऊया. यासाठी खालील बटणावर क्लिक करा. तुम्ही योजनांचा लाभ मिळणार. आणि बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेबद्दल माहिती कोणकोणती ते आपण जाणून घेऊया. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर कन्स्ट्रक्शन वर्कर, तर तुम्हाला तुमच्या कल्याणासाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कोणकोणत्या योजना राबवत आहेत या संदर्भात माहिती असायला हवी, जेणेकरून तुम्ही तुमच्या या योजनांचा लाभ घेऊ शकता. तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत जात असेल तर त्यांना 5 ते 10 हजार रुपये अनुदान स्कॉलरशिप म्हणून मिळू शकते. शिष्यवृत्ती अनुदान मिळवण्यासाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या वेबसाईटवर अगोदर नोंदणी करावी लागते. एकदा का ऑनलाईन नोंदणी झाली की मग 14 अंकी रजिस्ट्रेशन नंबर मिळतो. तो 14 अंकी नंबर टाकून तुम्ही बांधकाम कामगार यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकता. आता तुम्हाला जर आणखी एक प्रश्न पडला असेल की बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची, त्याबद्दल आपण एक नवीन व्हिडिओ बघूया. बांधकाम कामगारांच्या शिष्यवृत्तीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र. बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करताना काही कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करावी लागतात. ते खालीलप्रमाणे पाहूया. ज्या विद्यार्थ्यांचा अर्ज सादर करणार आहात त्यांच्या शाळेतील उपस्थिती 75% असल्याचे उपस्थित प्रमाणपत्र, ज्याला आपण अटेंडन्स सर्टिफिकेट असे म्हणतो, हे शाळेतून तुम्हाला मिळू शकते किंवा तुम्ही इथून पण डाउनलोड करू शकता. तसेच शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, जर तुम्हाला बोनाफाईड प्रमाणपत्र नमुना पाहिजे असेल तर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. मुलाचे किंवा मुलीचे आधार कार्ड, स्वयंघोषणापत्र, ज्याला आपण सेल्फ डिक्लेरेशन पण म्हणतो. आपल्या घरात तर राशन कार्ड असेलच, शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड, ते अपलोड करावे लागते. वरील प्रकारचे सर्व कागदपत्र बांधकाम कामगार ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज करताना अपलोड करावे लागतात. मोबाईलवरून असं करा. बांधकाम कामगार मोबाईलवरून तुम्ही कसा ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज करू शकता ते बघा. याच ठिकाणी आपण फोनवरून बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात माहिती जाणून घेणार असतो. दोन्हीकडे अर्ज करण्याची पद्धत सारखीच आहे, त्यामुळे खालील पद्धतीचा अवलंब करा. तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट ओपन करा किंवा डायरेक्ट येथे क्लिक करा. वेबसाईट ओपन झाल्यावर कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा. जसे तुम्ही वरील सांगितलेल्या बटणावर क्लिक कराल त्यावेळी एक चौकट तुम्हाला दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर त्या ठिकाणी 2 पर्याय तुम्हाला दिसतील, न्यू क्लेम व अपडेट क्लेम. त्यापैकी न्यू क्लेम या बटणावर क्लिक करा. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाका. सुरुवातीला बांधकाम कामगाराची नोंदणी त्यासाठी आवश्यक असते, मगच तो नंबर मिळतो. 75% शाळेची उपस्थितीचे प्रमाणपत्र, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते, बोनाफाईड सर्टिफिकेट, आधार कार्ड, स्वयंघोषणापत्र आणि शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड तिथं अपलोड करा. कागदपत्र अपलोड केल्यानंतर कागदपत्रे पडताळणे
या बटनावर क्लिक करा आणि सर्वात शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करा. जसे तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुम्हाला एक पोच पावती क्रमांक मिळेल. तो तुम्ही कार्यवाहीसाठी सांभाळून ठेवा. वरीलप्रमाणे तुम्ही बांधकाम कामगार शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज मोबाईलवरून सादर करता येते. ही माहिती अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता.